नमस्कार. जय जगदंबे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवदुर्गातली तिसरी दुर्गा देवी चंद्रघंटा मातेची आज पूजा आहे आणि आपण ती मनोभावे करायची आहे. या चंद्रघंटा मातेचा उद्भव कसा झाला याची छोटीशी एक गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी महिषासुराचं तिन्ही लोकांवर राज्य होतं, पृथ्वी पाताळ अंबरावर. आणि त्यांनी सगळ्या लोकांवरती अतिशय अन्याय केला होता. खूप सगळ्यांना त्रास होता आणि ह्याच्यामुळे सर्व देव त्रस्त होऊन त्रिदेवांकडे गेले. ब्रह्मा विष्णू महेश्वरांकडे गेले. त्यांना आपलं गारणं सांगितलं. त्यांचं ते दुःख ऐकून त्रिदेवांना अतिशय राग आला आणि त्यांच्या मुखातनं एक प्रचंड ऊर्जा निघाली आणि त्या ऊर्जेने स्त्रीचं रूप घेतलं. तीच माता चंद्रघंटा. ह्या देवीच्या कपाळावर घंटेच्या आकारात चंद्र होता म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात. चंद्र शीतलतेचं प्रतीक, तर घंटा पराक्रमाचं प्रतीक आहे. चंद्रघंटा मातेला आपल्या सर्व देवांनी आपापली ऊर्जा दिली, आपापली शक्ती दिली आणि तिने महिषासुराशी घनघोर युद्ध करून महिषासुराचा वध केला. तिलाच आपण महिषासुरमर्दिनी म्हणतो, तिलाच आपण दुर्गा देवी म्हणतो. देवीचे अनेक रूप आहेत हे आपल्याला प्रत्येकाला माहितीच आहे. चंद्रघंटा माताला सोनेरी, पिवळा, नारंगी रंग आवडतो. त्या रंगाचं ती वस्त्र परिधान करते. तिला पिवळं फूल आवडतं. तिला दुधापासून बनवलेली मिठाई आवडते. पूजेमध्ये आपण हे सगळं देवीला अर्पण करायचं असतं. चंद्रघंटा मातेच्या जे आपण गोष्ट ऐकली त्याच्यावरनं आपण एवढंच शिकायचं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही नकारात्मकता असते. ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण आपल्या समाजामध्ये जे ज्ञानी लोक आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, ज्यांच्याकडे खरोखर अतिशय चांगले गुण आहेत, अशा लोकांचे गुण आपण आत्मसात करून आपल्यातली नकारात्मकता आपण दूर करायची. आपल्या मनातला जो नकारात्मक महिषासुर आहे तो आपण मारून टाकायचा आणि आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा आपण निर्माण करायची. कारण या ऊर्जेचा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग होतो आणि तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. चंद्रघंटा मातेची पूजा केल्यानंतर आपल्याला सुख, शांती, समाधान, यश, धनवैभव, समृद्धी लाभते, सकारात्मक लाभते, चांगली ऊर्जा लाभते, चांगले विचार आपण करू शकतो. मनाच्या बागेत आपण चांगल्या विचारांचे बीजारोपण करू शकतो. तर अशी चंद्रघंटा मातेची आजची जी माहिती आहे ती अतिशय सुंदर आहे. मला अतिशय खूप आवडली आहे आणि म्हणजे देवीचं जे रूप आहे ते अतिशय सुंदर आहे. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली, देवीचं हे रूप आपल्याला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.